गंगाखेड शहरातील शिवाजी चौक परिसरात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी पोलिसांनी 10 दिवसांच्या आत एका आरोपीला ताब्यात घेण्यास यश मिळविले आहे. या कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये काहीसा दिलासा निर्माण झाला आहे. दिनांक 8 ऑगस्ट रोजी सकाळी रेश्मा बालाजी गुंडाळे या सकाळी 5:30च्या सुमारास फिरण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. शिवाजी चौक येथे दुर्गादेवीचे दर्शन घेतल्यानंतर त्या दिलकश चौकाच्या दिशेने जात असताना वैभव कापड दुकानासमोर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना अडविले. चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील अंदाजे 2 तोळे सोन्याचे गंठण हिसकावून आरोपी पसार झाले होते. या घटनेनंतर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाच्या तपासाला वेग देत परभणी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तपासाची चक्रे फिरवून 10 दिवसांच्या आत एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले. दिनांक 19 ऑगस्ट रोजी संबंधित आरोपीला तपासाच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात आणण्यात आले होते. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्यासह चोरीस गेलेले सोन्याचे गंठण व गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील महिला काही प्रमाणात सुटकेचा श्वास घेत आहेत. या प्रकरणातील 2 आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पोनी गजेंद्र सरोदे, पोउपनी चंदनसिंह परिहार, पोह महेश कौठाळे, पोह माणिक वाघ, पोह राहुल करसुडे, सुशी जितेंद्र परिवार करत आहेत.